वल्ली सॉरी. ठीक आहे, मी तुम्हाला माफ केलं. बरं चला, हात पाय धुवून घ्या. झालं ना, मिटलं ना तुमचं? आज रात्री जागरण करायचे, कृष्ण जन्माष्टमीची तयारी करायचे. चला. मी मावशी, तुम्ही ना फक्त मला यादी द्या, सगळी कामे मी करेन. काय आहे, इतक्या वर्षांची सवय आहे ना. या घरातली एकुलती एक सून आहे मी. या घरातल्या पद्धती, सण सगळं मला माहिती आहे. तुम्ही फक्त सांगा. अंगण झाडायचंय, सडा रांगोळी करायची आणि गोपाळकाल्याची तयारी करायची. हो, करूया ना, सगळं करूया. मी अशी गेली अशी आले. हा, आलेच. ला 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 ला. वाचलो. बाजूला हो ना. वल्ली, काय? वहिनी मगाशी जे म्हणत होत्या ते खरं आहे का? सचिन, आता माई मावशी काय म्हणाल्या, तो विषय संपलाय. आणि तुझा नाहीये का माझ्यावर विश्वास? तुझ्यावर विश्वास ठेवणं ना जरा अवघड आहे अगं वल्ली. आधी अनेक वेळा विश्वास ठेवलाय ना मी तुझ्यावर, पण तू जे काय काय केलंयस ना ते विसरणं शक्य नाही आहे अगं. म्हणून आत्ताच विचारतोय, वहिनींचा संशय खरा असेल तर आत्ताच सांगून टाक. ठीक आहे, तुझा नाहीये ना माझ्यावर विश्वास, नको ठेवूस, काहीच हरकत नाही. पण मग मला सांग, होणाऱ्या जाऊबाई त्यांची चूक नसताना माफी का मागतील? सांग ना. उगाच त्या कोणाची माफी नाही ना मागणार. ठीक आहे, तू म्हणतेस ते पटतंय मला आत्ता. पण वल्ली, जर वहिनीचा संशय खरा निघाला ना तर मी माफ नाही करणार यावेळेस. ती वेळ मी येऊ देणारच नाहीये सचिन. माझं भांड फोडायला निघाली होती ना ती अनामिका. हे सगळं उघड होण्याआधी तिची हकालपट्टी या घरातनं मी कशी करते ना ते बघच. एक मिनिट, पण मोठेपणा मिरवणारी अनामिका कामं सोडून आत्ता गेली कुठे? कोण आहे? या, दार उघडच आहे. मी अनामिका दीक्षित. आपली तशी ओळख नाहीये, पण माझं काम आहे तुझ्याकडे. माझ्याकडे? मला मदत हवी आहे तुझी. तुम्ही बसा ना प्लीज. तुला माहिती आहे ना मग, वल्ली घरच्यांची फसवणूक करते. तू बोलू शकतेस माझ्याशी. मला सगळं माहिती आहे सुलेखा. सुलेखा, घरचे सगळे वल्लीसाठी खूप आनंदी आहेत, कारण तिचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तिच्या मनाचा विचार करतायत ते. पण वल्ली मात्र अशी का वागते हेच मला कळत नाहीये. अहो, मलाही वल्लीचं वागणं पटत नाहीये. साध्या सरळ माणसांची फसवणूक करते ती. अहो, पण वल्ली ऐकतच नाहीये. मग मी तरी काय करू? मग का सपोर्ट करतेस तिला?
तू हे सगळं करून वल्लीच्या खोट्याचा एक भाग होतीयस, हे कळतंय ना तुला? अहो तुम्ही वाटेल ते बोलू नका मला. माझा या सगळ्याशी काय संबंध? तुला जर कळतंय की वल्ली चुकीचं वागतेय आणि ते कळून सुद्धा तू काहीही करत नाहीयेस, याचाच अर्थ तूही त्या गुन्ह्याचा एक भाग आहेस. आणि जर नशील तर तसं सिद्ध कर. पण मी हे सगळं का करत बसायचं? यात मला काय मिळणार? चांगलं वागण्याचा मोबदला हवाय तुला. हो हवाय. $20,000 हे वल्लीची फी भरण्यासाठी ठेवले होते. घरच्यांसमोर खरं आणण्यासाठी वापरेन आता ते. काय झालं? कमी आहेत का? ठीक आहे, काम झाल्यावर आणखी सुद्धा देईन. आता हे ठेव. उद्या मी सांगितलेल्या वेळेला मी सांगितलेल्या पत्त्यावर यायचं आणि माझ्या माणसांसमोर सगळं खरं खरं सांगायचं. सगळी कामं मलाच करावी लागतात. सगळी कामं मी का करू? अगं काय झालं? आई 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 बाय मावशी. सावकाश सावकाश सावकाश. इथं बस इथं बस. सचिन सचिन लवकर ये. सचिन काय झालं? हे काय होतं वल्ली? अरे जा पाणी घेऊन ये, आधी पाणी घेऊन ये. शांत हो वल्ली, शांत हो बाळा, शांत हो. पाणी आण रे. हो हे घे वल्ली. हो घे घे पाणी घे पाणी घे पाणी घे. पाणी पे आधी. सावकाश 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 सावकाश. हळू हळू जरा. वर बघ वर. काय झालं अचानक? चक्कर आली मला अचानक. हो थांब थांब, तू शांत हो बरं. आराम कर जरा. दगदग झाली असेल ना दिवसभर. नाही नाही, दगदग वगैरे काही नाही. करायला काय मी 10 पण कामं करेन. कामं करायचं आळस नाहीये मला. पण राहून राहून ना मला म्हणजे होणाऱ्या जाऊबाईंनी अविश्वास दाखवला ना, त्यामुळे हातूनच तुटल्यासारखं झालंय. हे बघ, तू तू जरा शांत हो. हा आता पुन्हा हा विषय काढायचा नाही बरं. शांत हो. नाही नाही बाई मावशी, मी ठरवलंच होतं की आपण या विषयाबद्दल विचारच करायचा नाहीये. पण राहून राहून आठवतंय मला सगळं. म्हणजे मला असं ते दृश्यच डोळ्यासमोर येत आहे की भाऊजी आले आणि होणाऱ्या जाऊबाई आल्या क्लासमध्ये. अख्ख्या क्लास समोर त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला. मी खोटारडी असं बोलल्या, त्या संशय घेतला माझ्यावर. राहतच नाहीये, सारखं आठवतंय. वल्ली तुझ्याच बरोबर कसं काय होतं ग हे सगळं? इतर कोणावर नाही शंका घेत त्या? आता हे सुद्धा माझ्यावरती संशय घेत आहेत. तसं नाही, मला असं म्हणायचंय की त्या काहीतरी कारण असल्याशिवाय कशाला बोलतील. म्हणजे तुमचा अजूनही त्यांच्यावर विश्वास आहे? बाई मावशी, बघितलं, होणाऱ्या जाऊबाईंमुळे आम्ही भांडतोय. हे संशय घेत आहेत माझ्यावर पुन्हा एकदा. वल्ली मला नाही घ्यायचा संशय तुझ्यावर. नाहीच घ्यायचा मग संशय. अजिबात नाही घ्यायचा. माझ्या पाठीशी उभं राहायचं गंभीरपणे. भाऊजी बघितलं ना, अनामिका ताईंचा एक शब्द पाडू देत नाहीत. प्रत्येक वेळेला जाऊबाईंची बाजू घेतात. अगदी तसं तुम्ही माझी बाजू घ्यायची प्रत्येक वेळेला. कळलं? माई मावशी, म्हणजे मी परत परत तेच बोलते, पण माझ्या मनातनं ते जात नाही म्हणून सांगते. काय झालं, भाऊजींना ना होणाऱ्या जाऊबाई घेऊन आल्या क्लासमध्ये आणि त्या म्हणत होत्या अख्ख्या क्लास समोर की मी खोटी आहे. पण
मी खोटी होते? मग मी खोटी असते तर सगळ्यांसमोर आलं असतं ना खरं काय ते. मी नाहीये खोटी माई मावशी. आणि तुम्ही असं आपण नको ना भांडूया. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. हं? आपल्यात आधीच असं नातं होतं ना, आपण आपलं नातं अगदी तसंच ठेवूया. तुम्ही नका ठेवू परक्या माणसावर विश्वास. आई मावशी तुम्ही सांगा ना यांना माझ्यावर विश्वास ठेवायला. ठेवाल ना? आता मला जरा बरं वाटतंय. हे बघ, तू ना जरा आता आराम कर. हा, मी अनामिका आली की बोलेन तिच्याशी, बरं का? आणि हे बघ, तू ना आता कुठलंही काम वगैरे काय करू नको, शांत राहा. मी तुझ्यासाठी सरबत करून आणते, त्याने तुला बरं वाटेल. हा, काही काम करू नकोस. बस बस, आरामात बस. आता करू शकणार नाहीये मी एकही काम. अशक्तपणा आहे ना अंगात. पण आता बरं आहे मला. आता बरंच आहे. तुला पण असंच वाटतं मी उगाच संशय घेते? नाही, असं का वाटतंय तुम्हाला? मी वल्ली समोर तुमचीच बाजू घेतली. तू माझी बाजू घ्यावीस अशी माझी अपेक्षा नाहीये रे सचिन. नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. पण मला खात्री आहे तुम्ही विनाकारण कोणावर आरोप नाही करणार, म्हणून तुमची बाजू घेतली. तेव्हा बोललास, पण आता तुझा चेहरा वेगळाच काहीतरी सांगतोय. नाही, तसं नाहीये. पूजेच्या तयारीच्या विचारात आहे ना मी, म्हणून. वहिनी म्हणतोस मला? मग बोल ना माझ्याशी. काय झालंय? वहिनी, वल्लीवर कधीच कोणाचाच विश्वास बसणार नाही का हो? तुझा बसला ना. खरं सांगायचं तर पूर्णपणे नाही. मग असं वाटतं की आपण जर मोकळ्या मनाने स्वीकारलंच नाही की वल्ली बदलण्याचा प्रयत्न करते, तर ती पूर्णपणे बदलेल तरी कशी ना? किती वाईट वाटलं असेल तिला. सगळे सतत आपल्याकडे संशयानेच बघतायत. जरा काही चुकलं की आपल्याकडे बोट दाखवतात. मग तू राहा ना उभा तिच्या पाठीशी. मी राहीन. मला एक वेगळी रिक्वेस्ट करायची होती. बोल ना, बोल. बहिणी, मी खूप आदर करतो तुमचा. तुम्ही एवढा मोठा बिझनेस सांभाळता, तुमच्या हाताखाली इतकी माणसं काम करतात, एवढ्या मोठ्या मोठ्या डील्स करता तुम्ही, आणि घरही छान सांभाळता. दादाचं पण सेम आहे. मला सारखं असं वाटत असतं की तुम्ही आणि दादा माझ्या आणि वल्लीपेक्षा प्रत्येक बाबतीत खऱ्या अर्थाने मोठ्या आहात. अरे वेडायस का तू? काय बोलतोस? असं नसतं. अरे, प्रत्येक जण आपल्या ठिकाणी योग्यच असतो, कोणी कमी जास्त नसतं. सचिन, अशी तुलनाच करणं चुकीचं आहे रे. नाही वहिनी, जे आहे ते आहे ना. आणि मला हे माहिती आहे की आम्ही इतर गोष्टीत तुमच्यापेक्षा कमी आहोत दोघं. पण वहिनी, तुमच्या नजरेतून जर वल्ली उतरली ना, तर मला नाही सहन होणार ते. म्हणून मला अशी रिक्वेस्ट करायची होती की तुम्ही हे सगळं मनातून काढून टाका ना. वल्ली 100 चुका करते, मान्य आहे मला. पण तुम्ही मोठ्या मनाने तिच्या चुका पोटात घ्या ना. माझी अशी खरंच मनापासून इच्छा आहे की तुम्ही तिला 4 चांगल्या गोष्टी शिकवाव्यात. तुमच्या सहवासात राहून तिच्यातही काहीतरी चांगला बदल घडावा. तुम्ही तिला प्लीज गाईड करा ना. नक्की करेन, खरंच करेन. पण सचिन, त्यासाठी वल्लीला खरं वागायला हवं. कारण मी खोट्याच्या मागे नाही उभी राहू शकत. म्हणजे वल्ली आता... तू नको इतका विचार करूस.
खरंच नको करूस. फक्त जे होईल चांगलं वाईट त्यात तिच्या पाठीशी उभा राहा. नवरा म्हणून जितक्या हक्कानं तिचं कौतुक करतोस तितक्याच हक्कानं तिचं काही चुकलं तर कानही धर. माई मावशी लाया कुठे ठेवू? माझ्याकडे दे. अरे ते इथे नील उद्या लागणार ना द्या मी नेऊन ठेवते. माझ्याकडे दे. मी सून आहे ना या घरची. या घरातल्या पद्धती चालीरीती मला चांगल्या माहिती आहेत. म्हणजे या घरात नुसतं येऊन राहणं आणि सून म्हणून राहणं याच्यात फरक आहे की नाही माहिती मला. आप्पा ठीक आहे फळ. हे बघा एक पडलं खाली. आलेच हा. ओ सचिन भाऊ, अहो पेंगू नका. 12 वाजता पूजा आहे. कृष्णाच्या जन्माचा मुहूर्त टाळून कसं चालेल? थांब मी मदत करतो. चला. अरे सर कुठे आहे? दादा, हा अरे तो इकडे वीरश्री मंडळ म्हणून आहे, त्यांना मदत करायला गेलाय. खूप मोठं डेकोरेशन असतं. क्या बात आहे. हो, आपण जाऊ द्या हा. तुला वेळ असेल तर. येस जाऊ जाऊ. पल्ली मलाही माहितीये आणि तुलाही माहितीये की लाडू व्हायचे. आय्या विसरलीच की मी. बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. मी परत आणते. हा पण काय होणार आहे जाऊबाई? लाडू वळता येतात का हो तुम्हाला? नाही नको जाऊ दे. नाहीतर परत म्हणाल वल्ली कामाला लावते. ते पाप नको माझ्या डोक्यावर. मला कामं सांगितलं ना पाप लागणार आहे तुला. जे काम करून पाप लागणार आहे ती कामं तर तू सर्रास करतेस. अगं बाई काय केलं मी? संध्याकाळपासून घरातली कामं तर करते. आपल्या कर्माची किमान जबाबदारी घ्यावी वल्ली. आणि संकोच वाटेल असं करूच नाही काही. घेणार ना. माझ्या कर्मांची पूर्ण जबाबदारी मीच घेणार. 12 वाजायला आले. तयारी करा रे. हा मी करते. थांब जरा, मी करते ना, तू ते करला. चला, पूजा अगदी छान झाली हो सगळी. बघ आता पाळण्यापाशी जागरणाला कोण बसणार? मावशी मीच बसतो ना दरवर्षी. मीच बसीन यावेळेस पण. नाही नाही नको. तुम्हाला ऑफिस साठी सकाळी लवकर उठायचं असतं ना. तुला सुद्धा क्लास आहे ना? हो हो आहे ना क्लास. जादाचे लेक्चर सुद्धा आहे. पण मी या घराची सून आहे. हे सणवार सांभाळणं माझ्यासाठी जड नाही का माई मावशी? नको, तुम्ही सगळेजण आपापल्या कामाला जा. मी बसते. मला काय ग, दुपारी जराशी आपली एक डुलकी काढली की माझं काम झालं. अहो नाही मावशी, कशाला या वयात जागरण तुम्हाला? मी बसेन ना. तू का? वल्ली म्हणाली तशी मी या घरची सून नाहीये म्हणून म्हणताय का? मी आपलं काय सहजच म्हणाले. या अगदी सून असल्यासारखे वावरत असतात ना. पण ठीक आहे,
तुम्हाला जागायचे तर जागा. कर कर इथे बस आणि पाळण्याला झोका दे. हो मी आलेच. मॅम ओ. मी पण येतो. ये सांभाळून जा रे. हो. काय बाई वेळ आलीये. आला होता दोऱ्या धरून या घरातल्या माणसांच्या कटपुतल्या करायला, आणि हातात काय आलं, त्या पाळण्याची दोरी.